नमस्कार. आपल्या मनात सतत विचारांचं चक्र सुरू असतं, कधी भीती तर कधी चिंता. पण तुम्हाला माहिती आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं शेकडो वर्षांपूर्वीच आपल्या संतांनी देऊन ठेवली आहेत. आजच्या भागात आपण संतांच्या अनुभवातून मनशांतीची गुरुकिल्ली शोधणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आम्ही तुमच्यासाठी एक खास सुविचार सांगितला आहे. आज आपण एका अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण अभंगावर विचार करणार आहोत. आपल्या महाराष्ट्राला संतांची एक महान आणि समृद्ध परंपरा लाभली आहे. याच परंपरेतील एक अत्यंत निष्ठावान आणि साधेपणाने भक्ती करणारे संत म्हणजे संत सावतामाळी. शेतात राबराब राबताना, काबाड कष्ट करताना त्यांनी साक्षात परमेश्वराला अनुभवले. त्यांच्यासाठी आपले रोजचे कर्म हीच देवाची सर्वात मोठी भक्ती होती. आज आपण त्यांच्या ज्या अभंगावर चिंतन करणार आहोत, तो अभंग आपल्याला भक्तीचा एक अत्यंत सोपा पण खूप खोल आणि जीवनाला नवी दिशा देणारा अर्थ सांगून जातो. हा अभंग ऐकताना तुमच्या मनाला एक वेगळीच शांती मिळेल आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. चला तर मग या गोड अभंगाच्या भावार्थाच्या प्रवासात आपण सर्वजण एकाग्र मनाने सहभागी होऊया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, आठवावे संतासी हेची खरे. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, संत सावता महाराज पहिल्या चरणात आपल्या जीवनाचे एक खूप मोठे आणि महत्त्वाचे रहस्य उलगडतात. ते अत्यंत शांतपणे पण ठामपणे सांगतात की आम्हाला या जगातल्या कोणत्याही माणसाकडून किंवा अगदी परमेश्वराकडूनही काहीही मागायचे नाही. आपण सामान्य माणसे सतत कुणाकडे तरी काही ना काही मागत असतो. पैसा, संपत्ती, मान, मोठेपणा या भौतिक गोष्टींच्या पाठीमागे आपण आयुष्यभर धावत असतो आणि देवालाही त्याच गोष्टी मागत असतो. पण संतांची वैचारिक पातळी याच्या अगदी उलट आणि खूप वरची असते. त्यांच्या मनात स्वतःसाठी कोणतीही भौतिक इच्छा उरलेली नसते. त्यांना या जगाकडून कसलीही अपेक्षा नसते. संत सावतामाळी म्हणतात की जगातल्या कोणत्याही व्यक्तीकडे आमची कोणतीही मागणी नाही. मग असा प्रश्न पडतो की त्यांना नक्की काय हवे आहे? तर त्यांना फक्त आणि फक्त संतांचे स्मरण करायचे आहे. खऱ्या संतांची आठवण काढणे, त्यांच्या शुद्ध विचारांचे सतत चिंतन करणे आणि त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर प्रामाणिकपणे चालणे हेच त्यांच्यासाठी जीवनातले सर्वात मोठे सत्य आहे. संतांच्या आठवणीतच त्यांना साक्षात परमेश्वराची भेट झाल्याचा परमानंद मिळतो. या जगात जर काही शाश्वत, टिकणारे आणि खरे असेल तर ती संतांची शिकवण आणि त्यांची आठवण आहे. कारण संतांचे विचार आपल्याला वाईट मार्गावरून चांगल्या मार्गावर आणतात आणि भरकटलेल्या जीवनाला एक योग्य दिशा देतात. सामाजिक संदेश. श्रोते हो, या ओळीत समाजासाठी अत्यंत ज्वलंत असा स्वाभिमानाचा संदेश लपलेला आहे. आजच्या काळात आपण पाहतो की लोक अनेकदा दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. नोकरीसाठी, मदतीसाठी किंवा छोट्या छोट्या फायद्यांसाठी आपण लाचारी पत्करतो. पण इथे समाजाला एक स्पष्ट दिशा दिलेली आहे की आपण कोणासमोरही हात पसरता कामा नये. कोणाकडेही भीक किंवा मदत मागत बसण्यापेक्षा आपण स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. आणि यासाठी प्रेरणा कोणाकडून घ्यायची? तर समाजात ज्यांनी निस्वार्थपणे उत्तम काम केले आहे, ज्यांचे विचार थोर आहेत, अशा महापुरुषांचे विचार आपण आठवले पाहिजेत. त्यांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे. महापुरुषांच्या विचारांची शिदोरी सोबत असेल तर कोणासमोर लाचार होण्याची वेळ येत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्याच देशातील एका अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलाचे उदाहरण घ्या. घरात 18-20 दारिद्र्य असतानाही त्या मुलाने कधीही कोणाकडे पैशांची किंवा मदतीची याचना केली नाही. त्याने लाचारी पत्करली नाही. त्याऐवजी त्याने महात्मा ज्योतिराव फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या समाजसुधारकांचे विचार आत्मसात केले. स्वतः रात्रंदिवस कष्ट केले, रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केला आणि आज तो तरुण एक अत्यंत प्रामाणिक सनदी अधिकारी म्हणजेच IAS ऑफिसर म्हणून समाजाची सेवा करत आहे. त्याने कोणाकडे काही मागितले नाही, पण चांगल्या विचारांच्या आदर्शावर त्याने स्वतःचे आणि हजारो लोकांचे आयुष्य उभे केले. हाच या पहिल्या चरणाचा खरा सामाजिक विजय आहे. दुसरा चरण, पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, घडावी संगती तयाशीच. भावार्थ विश्लेषण. आता दुसऱ्या चरणात महाराज आपल्याला चांगल्या माणसांच्या म्हणजे सत्संगाच्या संगतीचे महत्त्व किती मोठे आहे ते समजावून सांगत आहेत. ते म्हणतात की जे ईश्वराचे पूर्ण आणि खरे भक्त आहेत तेच आपल्याला भक्तीचा खरा आणि शुद्ध मार्ग दाखवू शकतात. केवळ वरपांगी दिखावा करणारे किंवा ज्ञानाचे फक्त शाब्दिक खेळ करणारे लोक आपल्याला कधीच योग्य मार्ग दाखवू शकत नाहीत. ज्यांचे संपूर्ण जीवनच ईश्वराच्या चरणी समर्पित झालेले आहे, असे पूर्ण भक्त आपल्या प्रत्यक्ष आचरणातून आणि वागण्यातून आपल्याला भक्ती म्हणजे नेमके काय हे शिकवतात. त्यांची भक्ती ही केवळ बोलण्यापुरती मर्यादित नसते, तर ती त्यांच्या प्रत्येक श्वासात आणि रोजच्या कामात भिनलेली असते. त्यामुळेच संत सावतामाळी अत्यंत मनापासून इच्छा व्यक्त करतात की मला जर कुणाची साथ हवी असेल, जर मला कुणाची सोबत हवी असेल, तर ती फक्त अशा खऱ्या, निस्वार्थ आणि पूर्ण भक्तांचीच असावी. कारण अशा सात्विक लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे आपल्याही मनात नकळतपणे भक्तीचे मळे फुलू लागतात. एका प्रज्वलित दिव्याने जसा दुसरा दिवा उजळून निघतो, अगदी तसेच खऱ्या भक्तांच्या सहवासात आपलेही मन ईश्वराच्या प्रेमाने उजळून निघते.
त्यामुळे उत्तम आणि शुद्ध चारित्र्य असलेल्या संतांची संगत मिळणे हेच मानवी जीवनातील सर्वात मोठे भाग्य आहे. सामाजिक संदेश. मित्रांनो, माणूस हा संगतीचा परिणाम असतो असे म्हटले जाते. समाजाचा विकास तेव्हाच होतो जेव्हा समाजातील सकारात्मक, ध्येयवादी आणि प्रामाणिक लोक एकत्र येतात. या दुसऱ्या चरणाचा सामाजिक संदेश हाच आहे की आपण नेहमी अशा लोकांच्या सहवासात राहिले पाहिजे जे आपल्या कामाप्रती पूर्णपणे समर्पित आहेत, जे नुसत्या गप्पा मारत नाहीत तर प्रत्यक्षात समाजासाठी काहीतरी ठोस कार्य करून दाखवतात. जेव्हा आपण अशा कृतिशील आणि प्रामाणिक लोकांच्या गटात सामील होतो तेव्हा आपल्याही हातून समाजासाठी काहीतरी चांगलेच घडते. वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहून विधायक काम करणाऱ्या लोकांशी जोडले जाणे हाच समाजाच्या प्रगतीचा एकमेव मार्ग आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आज महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती असते. एका गावात काही तरुण व्यसनाच्या आणि चुकीच्या राजकारणाच्या आहारी गेले होते. गावाचा विकास पूर्णपणे थांबला होता, पण अचानक त्या गावात जलसंधारणाचे काम करणारी एक निस्वार्थ संस्था आली. त्यातील काही कार्यकर्ते खऱ्या अर्थाने समाजकामाचे वेड असलेले होते. गावातील एका तरुणाला त्या कार्यकर्त्यांची संगती लाभली. त्यांचे ते रात्रंदिवस गावासाठी मातीत काम करणे पाहून तो तरुणही बदलला. त्याने गावातील इतर तरुणांना गोळा केले आणि त्या चांगल्या लोकांच्या संगतीमुळे अवघ्या काही महिन्यांतच संपूर्ण गावाने श्रमदान करून आपला गाव पाणीदार केला. चुकीच्या लोकांची संगत सोडल्यामुळे आणि समाजासाठी झटणाऱ्या लोकांशी नाळ जोडल्यामुळे आज ते गाव सुजलाम सुफलाम झाले आहे. तिसरा चरण. सावता म्हणे कृपा करी नारायणा, देव तोचे जाणा असे मग. भावार्थ विश्लेषण. काही शेवटी तिसऱ्या आणि अंतिम चरणात संत सावतामाळी साक्षात पंढरीच्या पांडुरंगाला म्हणजे नारायणाला अतिशय आर्त साद घालत आहेत. ते अत्यंत नम्रपणे आणि लीन होऊन देवाला प्रार्थना करतात की हे नारायणा, हे ईश्वरा, तू आमच्यावर तुझी कृपा दृष्टी कायम ठेव. कारण जेव्हा ईश्वराची खऱ्या अर्थाने माणसावर कृपा होते तेव्हाच आपल्याला खऱ्या संतांची ओळख पटते आणि त्यांचा पवित्र सहवास लाभतो. आणि श्रोते हो, सर्वात महत्त्वाचा आणि मोठा विचार महाराज इथे मांडतात की जिथे संतांचा सहवास आहे, जिथे निस्सीम आणि निस्वार्थ भक्ती आहे आणि जिथे ईश्वराची कृपा आहे तिथेच साक्षात देव प्रकट होतो. देव कुठेही जंगलात किंवा डोंगरदऱ्यात बाहेर शोधायला जाण्याची अजिबात गरज नाही. देव हा दगडाच्या मंदिरात नसून तो खऱ्या संतांच्या हृदयात आणि त्यांच्या पवित्र सहवासात वसलेला असतो. ज्या माणसावर परमेश्वराची कृपा होते त्याचे मन इतके शुद्ध आणि निर्मळ होते की त्याला प्रत्येक माणसात आणि या संपूर्ण निसर्गात केवळ देवच दिसू लागतो. संत सावतामाळींनी आपल्या मळ्यातील कांदा, मुळा आणि भाजी यामध्येही आपला विठ्ठल पाहिला होता. तोच हा परमेश्वराचा खरा साक्षात्कार आहे. जेव्हा आपले मन संतांच्या विचारांनी आणि ईश्वराच्या कृपेने परिपूर्ण होते तेव्हा आपल्याला चराचरात सर्वत्र फक्त आणि फक्त देवाचेच दर्शन घडते. सामाजिक संदेश. श्रोते हो, देव म्हणजे नेमके काय, तो कुठे राहतो, या प्रश्नाचे उत्तर या शेवटच्या चरणात एका प्रगल्भ सामाजिक विचारातून मिळते. समाजात राहताना जेव्हा आपण एकमेकांशी प्रेमाने, करुणेने आणि माणुसकीने वागतो तीच खऱ्या अर्थाने ईश्वरी कृपा असते. समाजातील दुःखितांचे अश्रू पुसणे, संकटात सापडलेल्यांना आधार देणे आणि माणुसकी धर्म पाळणे हाच खरा ईश्वराचा साक्षात्कार आहे. मंदिरात किंवा मूर्तीत देव शोधण्यापेक्षा जो माणूस निस्वार्थपणे रंजल्या गांजल्यांची सेवा करतो त्याच्यातच खऱ्या देवाला पाहण्याची दृष्टी आपण समाजात रुजवली पाहिजे. ज्याच्या अंतःकरणात माणुसकी आहे तोच खऱ्या अर्थाने समाजाचा देवदूत असतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. गडचिरोलीसारख्या अत्यंत दुर्गम आणि आदिवासी भागात जाऊन तिथल्या गरिबांची आयुष्यभर सेवा करणारे डॉक्टर प्रकाश आमटे यांचं उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहे. त्यांना जगातील सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या, ते शहरात एक आलिशान जीवन जगू शकले असते, पण त्यांनी आपला रस्ता स्वतः निवडला. जिथे वीज नाही, रस्ते नाहीत, तिथे जाऊन त्यांनी आजारी आदिवासी बांधवांवर उपचार केले, त्यांच्यासाठी शाळा काढल्या. जेव्हा एखादा आदिवासी माणूस वेदनेने विव्हळत त्यांच्याकडे येतो आणि उपचारांनंतर हसतमुख होऊन घरी जातो तेव्हा त्या गरीब माणसाच्या डोळ्यात त्या डॉक्टरांबद्दल जो भाव असतो तोच खरा देव असतो. समाजासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या अशा माणसांमध्येच ईश्वराचे अस्तित्व असते. माणुसकीची पूजा हीच सर्वश्रेष्ठ पूजा आहे. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजच्या धकाधकीच्या स्पर्धेच्या आणि सोशल मीडियाच्या युगात हा शेकडो वर्षांपूर्वीचा अभंग तरुणांसाठी एक उत्तम मार्गदर्शक आहे. या अभंगातून युवा पिढीला पुढील अत्यंत महत्त्वाचे विचार शिकायला मिळतात. संत सावतामाळी म्हणतात की आम्हाला कोणाकडेही काहीही मागायचे नाही. आजच्या तरुणांनी हा विचार अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे. आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा समाजात मान्यता मिळवण्यासाठी तरुण पिढी इतरांवर अवलंबून असते. कोणत्याही गोष्टीसाठी इतरांसमोर हात पसरण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर उभे राहायला शिका. दुसऱ्यांकडून अवाजवी अपेक्षा ठेवल्या की शेवटी निराशाच पदरी पडते. त्यामुळे स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा आणि मानसिकदृष्ट्या स्वावलंबी बना. संत म्हणतात की चांगल्या लोकांचे स्मरण करणे हेच खरे सत्य आहे.
आजच्या झगमगाटाच्या जगात तरुण पिढी अनेकदा चुकीच्या आणि वरवरच्या लोकांचे अनुकरण करताना दिसते, पण तुमचे खरे आदर्श तेच असले पाहिजेत जे विचारांनी प्रगल्भ आहेत. तरुणांनी थोर विचारवंत, यशस्वी उद्योजक, शास्त्रज्ञ आणि समाजसुधारक यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. चांगल्या लोकांचे विचार वाचणे आणि ऐकणे हाच आजच्या काळातील खरा सत्संग आहे. आम्ही भक्तांच्याच संगतीत राहू इच्छितो असा आग्रह संत धरतात. तुम्ही जशा लोकांच्यात राहता तसे तुमचे व्यक्तिमत्व घडते. त्यामुळे तरुणांनी कायम सकारात्मक, ध्येयवादी आणि प्रामाणिक मित्रांचीच संगत धरली पाहिजे. जे लोक तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेतात, व्यसनांच्या आहारी जायला लावतात किंवा तुमच्या ध्येयापासून दूर नेतात, अशा विषारी लोकांपासून 4 हात दूर राहणेच तुमच्या भविष्यासाठी हिताचे आहे. योग्य लोकांची नेटवर्किंग तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाते. आयुष्यात कितीही मोठे यश मिळाले तरी अहंकार बाळगू नका. संत सावतामाळी स्वतःचा उल्लेख अत्यंत नम्रपणे करतात आणि ईश्वराची कृपा मागतात. तरुणांनी देखील आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांना, शिक्षकांना आणि मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दिले पाहिजे. तुमच्या मनात जेव्हा कृतज्ञतेचा आणि नम्रतेचा भाव असतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने परमेश्वराचा म्हणजेच शांती आणि समाधानाचा वास असतो. प्रचंड कष्ट करा, पण पाय नेहमी जमिनीवर ठेवा, हाच या अभंगाचा सर्वात मोठा गाभा आहे. धन्यवाद. संत सावतामाळी आपल्याला या अभंगातून निष्काम भक्तीचा आणि चांगल्या विचारांच्या सत्संगाचा खूप मोठा महिमा सांगत आहेत. देवाने आपल्याला जे दिले आहे त्यात परम समाधान मानून खऱ्या संतांच्या संगतीत राहून आपले काम प्रामाणिकपणे करत ईश्वराचे नामस्मरण करणे हाच मानवी जीवनाचा खरा आनंद आहे. हा विचार आपण आपल्या आयुष्यात नक्की उतरवूया. भक्तीच्या वाटेवरचे हे छोटेसे पाऊल तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. संतांच्या विचारांचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका अमृतवाणीसह. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानोबा तुकाराम. नामस्मरण करत रहा, आनंदी रहा.